हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या 6 बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय। हिमाचलबाबत काँग्रेस पर्यवेक्षकांनी अध्यक्ष खरगेंकडे सोपवला अहवाल, तर मोठ्या प्रयत्नांनंतर विक्रमादित्य सिंहांनी राजीनामा घेतला मागे। ईडी पथकावरील हल्ल्याप्रकरणी टीएमसी नेता शेख शाहजहानला 10 दिवसांची पोलीस कोठडी, बशीरहाट कोर्टात केलं हजर। कोर्टाच्या आदेशानंतर शाहजहानची अटक, एडीजी सुप्रतीम सरकार यांचं स्पष्टीकरण, कारवाईत उशीर झाल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित झालं होतं प्रश्नचिन्ह। पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि भाजप आमदार शंकर घोष संदेश खालीत कोलकाता हायकोर्टाच्या परवानगीनंतर दौरा। संदेश खालीवरून भाजप राजकारण करताय, ममता बॅनर्जींचा आरोप, सिंगूर नंदीग्रामशी तुलना करता येणार नसल्याचंही वक्तव्य। पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी प्रकरणी कर्नाटक विधिमंडळात विरोधकांचा गोंधळ, कारवाई करू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। 2029 मध्ये लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याचा प्रस्ताव विधी आयोग ठेवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उत्तराखंड सरकारचा समान नागरी कायद्याचं विधेयक राष्ट्रपती भवनाकडे सोपवलं, राष्ट्रपती मुर्मूंच्या मंजुरीनंतर कायद्याची अंमलबजावणी होणार। पंतप्रधान मोदींचा विकसित भारत कार्यक्रम, आज मध्य प्रदेशात 17,000 कोटींच्या विकास कामांचा आज व्हीसीद्वारे शुभारंभ। पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर, कोल इंडियाच्या 2 प्रकल्पांसह सिंचन पाणी उद्योगाशी संबंधित योजनांचं लोकार्पण। भाजप प्रवेशाच्या चर्चा कमलनाथ यांनी फेटाळल्या, भाजपात जाणार असं कधीही म्हणालो नाही, छिंदवाडातील कार्यक्रमात वक्तव्य। दिल्लीत पुन्हा मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल आमने सामने, पाणी बिलांच्या मुद्द्यावरून केजरीवालांचं उपराज्यपालांना पत्र। रायबरेलीतून प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार का? प्रियंकांच्या पोस्टर्सची चर्चा, रायबरेली की यही पुकार, प्रियंका गांधीजी अब की बारच्या पोस्टरची चर्चा। उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेवेळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी रॅट मायनरचं घर अतिक्रमण विरोधी कारवाईत पाडलं, आता जगायचं कसं? वकील हसनचा सवाल। अयोध्येत ऑनलाईन हॉटेल बुकिंग करताना सावध रहा, बिडला धर्मशाळेच्या बनावट वेब लिंकवरून ऑनलाईन बुकिंगमध्ये पर्यटकांना गंडा। मध्य प्रदेशात दिंडोरीत पिकअप गाडी उलटली, 14 जणांचा मृत्यू, 20 जखमी, मुख्यमंत्री यादवांकडून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत। मध्य प्रदेशातील दिंडोरी अपघाताबाबत पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, 14 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। UN ह्युमन राईट्स काउन्सिलच्या मंचावर भारताचा पाकिस्तानवर पुन्हा जोरदार प्रहार, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तुर्कीलाही सुनावलं। सचिन तेंडुलकरनं शेअर केला जम्मू काश्मीर ट्रिपचा व्हिडिओ, भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचं आवाहन, मोदींनीही शेअर केला सचिनचा व्हिडिओ। जम्मू काश्मीरच्या बांदीपोरात सैन्य दलाकडून तरुणांना स्कीइंग प्रशिक्षण, तरुणांचा मोठा प्रतिसाद, तर पर्यटन वाढीलाही चालना। अमेरिकेत वादळामुळे हाहाकार, ओहियो मिशिगनमध्ये अनेक घरांचं नुकसान, 32 गुण।